साल 2008 अशोक चव्हाण यांना स्वतःचे मंत्रिपदही सांभाळता येत नाही. मुख्यमंत्रीपदासाठी ते माझे प्रतिस्पर्धी कसे असतील? राणेंचा पत्ता कट. अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी. साल 2017 फक्त नारायण राणेला अडचण निर्माण करायची एवढेच काम अशोक चव्हाण यांना आहे. साल 2024 अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी. नारायण राणेंचा पत्ता कट. वर्ष बदलली, पक्ष बदलले, पण ना परिस्थिती बदलली ना व्यक्ती. अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील एंट्रीनंतर नारायण राणे आणि त्यांच्यातील जुन्या वादाचे संदर्भ पुन्हा ताजे झालेत. त्यातही राणे यांच्याच राज्यसभेच्या जागेवर चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटायला आली अशीच काहीशी त्यांची अवस्था झाल्याचं बोललं जात आहे. कारण चव्हाण यांच्यावरच खापर फोडत राणे यांनी काँग्रेसमध्ये 2 वेळा बंड केलं. त्यातील पहिलं बंड 2 महिन्यात शमलं, पण दुसऱ्या बंडात त्यांनी काँग्रेसला रामराम केला तो केलाच. त्यानंतर ते भाजपमध्ये आले, सेटल झाले आणि केंद्रीय मंत्री देखील झाले. आता राणे यांनी अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये स्वागत केले असले आणि त्यांना मिळालेल्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत त्यांचे अभिनंदन केले असले तरी राणे यांच्या पुनर्नियुक्तीच्या चर्चा असतानाच 1 दिवसापूर्वी भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेल्याने कुठेतरी राणे नाराज असल्याचं बोललं जातं आहे. कारण पुन्हा तेच, पुन्हा जुने संदर्भ आणि पुन्हा अशोक चव्हाण. पण राणे आणि अशोक चव्हाण यांच्यातील हे हार्डवेअर नेमकं का, कधीपासून सुरू झालं, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी इतर पक्षाकडनं ही ऑफर होती, पण त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अहमद पटेल यांनी राणेंची भेट घेतली. त्यांना 6 महिन्यात मुख्यमंत्री करू असं आश्वासन देखील दिलं आणि राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले. 2005 ते 2008 या 3 वर्षांच्या काळात राणे यांनी किमान 3 वेळा दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या 3 भेटीत त्यांना 1 आठवड्यात तुम्ही शपथ घ्याल असं आश्वासन मिळालं. पण आठवड्याचे महिने झाले, वर्ष झाले तरी विलासराव देशमुख काही मुख्यमंत्री पदावरून हटत नव्हते. या काळात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी नारायण राणे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम असे अनेक नेते होते. यात राणे चव्हाण यांनी एकत्र येत विलासराव देशमुखांविरुद्ध मोहीमच उघडली. काहीही करून विलासरावांना हटवायचं याचा निर्धारच राणेंनी केला. विलासराव आणि अशोकरावांचं बिनसल्यावरही अशोकरावांनी राणे यांना साथच दिली. पुढे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला. राणे यांना इथंच संधी दिसली. त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली. दिल्लीवरून तत्कालीन मंत्री प्रणव मुखर्जी, AK अँटनी आणि दिग्विजय सिंह हे 3 नेते निरीक्षक म्हणून आले आणि विधिमंडळात ते प्रत्येक आमदाराला भेटले. या भेटीवर नारायण राणे म्हणाले, मला त्यावेळी 48 आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता. 32 जणांनी अशोक चव्हाण यांना तर 4 जणांनी बाळासाहेब थोरात यांच्या मागे ताकद उभी केली. त्या दिवशी प्रणव मुखर्जी विधिमंडळाच्या पायरीवरून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचं नाव जाहीर करणार होते. काँग्रेसमध्ये मतदान झाल्यानंतर निरीक्षकाने निवडलेल्या नेत्याचे नाव जाहीर करण्याची पद्धत आहे, पण त्या दिवशी ते जाहीर झालं नाही. त्याच रात्री प्रणव मुखर्जी, अँटनी, दिग्विजय सिंह दिल्लीला जायला निघाले. सोबत नारायण राणे यांनाही घेतले. दिग्विजय सिंह यांनी तर नारायण राणेंचं अभिनंदन देखील केलं. पण सकाळी 11 वाजता TV लावला तर त्यात मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांचं नाव होतं आणि याच ठिकाणी राणे आणि अशोक चव्हाण यांच्यात पहिली ठिणगी पडली. त्यानंतर राणेंनी चव्हाणांविरुद्ध मोर्चाच उघडला. ते स्वतः मंत्रिपद सांभाळू शकत नाही, मुख्यमंत्रिपदासाठी पात्र नाहीत, लायक नाहीत अशी टीका राणेंनी जाहीरपणे करण्यास सुरुवात केली. सोबत अहमद पटेलांवरही राणेंनी टीका केली. इतकंच नाही तर मैं यदि चाहूँ तो नई सरकार को शपथ लेने से रोक सकता हूँ या बनने के बाद इसे गिरा सकता हूँ. नई सरकार के पास बहुमत नहीं है और विपक्ष के विश्वास के मत की मांग नहीं करने के बावजूद मैं इस बात को सदन के पटल पर साबित कर सकता हूँ अशा जाहीर धमक्या देण्यास राणे यांनी सुरुवात केली. राणेंचं काँग्रेसमधून निलंबन झालं, पण 2च महिन्यात त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं. त्यासाठी स्वतः चव्हाण यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना शब्द दिला. राणे चव्हाणांच्या मंत्रिमंडळात आले, उद्योगमंत्री झाले. 2009मध्ये निवडणुका झाल्या. पुन्हा चव्हाणांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. राणे महसूल मंत्री झाले. आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर अशोक चव्हाण गेले. पृथ्वीराज चव्हाण आले. राणेंकडे पुन्हा उद्योग खाते आले. 2014च्या निवडणुकीत मात्र राणेंचा पराभव झाला. कोकणातच पराभव झाल्याने राणेंना हा चांगला जिव्हारी लागला, पण त्यांनी हार मानली नाही. 2015मध्ये वांद्रे पूर्वमध्ये शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. तिथे राणे यांना तिकीट मिळाले.
पण त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर राणे यांनी त्यांच्या प्रहार वृत्तपत्रातून एक लेख लिहिला. याचं शीर्षक होतं, राणे लढले, काँग्रेस हरली. आपल्या पराभवासाठी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचा हात होता, असा सरळ आरोप राणेंनी केला. नारायण राणे निवडून येता कामा नये हे सेना भाजपला वाटणे स्वाभाविक आहे, पण काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना तीच धास्ती होती, असा दावा त्यांनी केला. त्यांचा सरळ रोग प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर होता. 2017मध्ये राणे चव्हाण वादाने टोक गाठले. अशोक चव्हाण यांनी 2017मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली आणि राणेंचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या आणि चव्हाण यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या विकास सावंत यांच्या हातात पक्षाची धुरा सोपवली. राणेंना हा निर्णय अजिबातच पटला नव्हता. मग नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे असे तिघेही चव्हाणांवर अक्षरशः तुटून पडले. अशोक चव्हाण यांनी भाजपची सुपारी घेतली आहे. पक्षात पात्र लोकांना काहीच मिळत नाही, अपात्र लोकांना पदं दिली जातात. सावंत पक्षाचा एकही आमदार निवडून आणू शकत नाही. तो अध्यक्ष कसा असू शकतो? कोणत्या आधारावर त्यांची नियुक्ती केली गेली आहे? अशोक चव्हाण आणि काँग्रेसमधील काही नेत्यांना नारायण राणेंचा चेहरा पहिल्यापासून आवडत नाही. फक्त नारायण राणेला अडचण निर्माण करायची एवढेच काम अशोक चव्हाण यांना आहे, असाही हल्लाबोल त्यांनी केला. इथूनच अशोक चव्हाण आणि राणेंमध्ये तिसऱ्यांदा ठिणगी पडली. यानंतरच्या काळात राणे आणि चव्हाण यांच्यात सातत्याने वाद होत राहिले. काही दिवसातच राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. पण वर्षभरातच त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि ते राज्यसभेवर खासदार झाले. मोदी सरकार सत्तेत आले आणि ते केंद्रात मंत्री देखील झाले. त्यानंतर आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिवाय राणे ज्या जागेवर खासदार होते तेच तिकीट अशोक चव्हाण यांना देण्यात आलं आहे. आता राणेंनी चव्हाण यांचं स्वागत केलं असून राज्यसभेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. पण या निमित्तानंही 18 वर्षानंतरही राणे आणि चव्हाण यांच्या राजकीय वाटा एकाच ठिकाणी येऊन थांबतात हे सिद्ध झालं हे नक्की. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका.